थंडीचं फ्रूट, सर्दी. सगळ्यांनी अनम्यूट करून कमीत कमी गुड इव्हनिंग तरी बोला. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. भावेश. गुड इव्हनिंग मॅम. ओके, ग्रेट ग्रेट. चला आपण क्लास चालू करूयात आता. आपण थर्मल प्रॉपर्टीज बघत होतो. फॉर सम ऑर अनदर रिझन आपले 2 क्लासेस या आठवड्यातले कॅन्सल झाले. सो आज माझा घसा बरा नाहीये तरी पण म्हटलं की 2 क्लासेस कॅन्सल झालेत. हा नको कॅन्सल करायला. ते माझा आवाज खूपच वाईट येतोय का ऐकायला? मुलांनो, माझा आवाज ऐकायला खूप वाईट येतोय का? समजतंय ना मी बोललेलं? बोललेलं समजतंय ना? सुनने में कैसा भी लगे लेकिन मैं जो बोल रही हूँ समझ में आना चाहिए, वो आ रहा है ना? कुछ तो बोलो, हाँ ना, समझ में आ रहा है? यस मॅम. हा मॅम. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू सो मच. यस. तर आपला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वाला जो चॅप्टर होता तोच आता आपण कंटिन्यू करणार आहे. मी बुक शेअर करते. लास्ट टाइम आपलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी झालेली सॉलिडची आणि लिक्विड्सची, राईट? गॅसेसचं आपण थोडंसं चालू केलं पण ते कम्प्लीट नव्हतं झालं. यू रिमेंबर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, सॉलिड्स आणि लिक्विड्स. आपण हा त्यांचा फॉर्म्युला पण बघितलेला. हा फॉर्म्युला आपण 10th फॉर्म्युला बरोबर कम्पेअर केलेला. त्यांचं टेक्स्टबुक मी तुम्हाला ओपन करून दाखवलेलं. यू रिमेंबर? येस ऑर नो? हे आठवते? हे सगळं आपण बघितलेलं होतं. हा टेबल पण बघितलेला. तर आता आपण हो मॅम. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी गॅसेसची घेणार आहे. तर गॅसेस मध्ये 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असतात. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस आणि मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस. रिपीट, कोणत्या 2 आहेत? अनम्यूट करून रिपीट करा. फर्स्ट कोणती आहे? रीड दिस. चलो 1 2 3 एकत्र बोला सगळ्यांनी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस. हा, आणि सेकंड कोणती आहे? मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. अच्छा, मी सगळ्यांना बोलायला सांगितले, फक्त ओम बोलतोय. जयेश, भावेश, प्रथमेश, व्हॉट अबाउट यू बेटा? प्लीज रिस्पॉन्स करा. तुमचा कॅमेरा ऑफ असतो, दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन, बट ऍटलीस्ट माईक ओपन करून रिस्पॉन्स करायचा. तर आता ह्याला एकेकाला आपण समजून घेऊया मुलांना की काय आहे. बघा, द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण सेम ठेवणार आहे. इज डिफाइंड ॲज quantity of heat absorbed or released when for the rise or fall of temperature of unit mass of gas through 1 Kelvin or 1 degree when volume is kept constant. बघा, प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी मध्ये आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतोय. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवते म्हणजे तुम्हाला कळतंय जेवढ्या जागेमध्ये तो सबस्टन्स फिट आहे तेवढीच जागा त्याला आपण देतोय. त्याला एक्सपांड नाही होऊ देतोय. तुम्हाला माहिती आहे, हीट दिल्यावर वस्तू एक्सपांड होते, व्हॉल्यूम तिची वाढते. पण इथे आपण त्याला व्हॉल्यूम वाढूच नाही देतोय. कळते तुम्हाला? असं एक्झाम्पल द्या कोणतं तरी ज्याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम इन्क्रीजच नाही करत आहे तरी पण आपण त्याला हीट करून त्याचं जे आहे ते टेम्परेचर वाढवतोय. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतोय म्हणजे आपण एखाद्या
भांड्यात म्हणा एखाद्या सबस्टन्स मध्ये त्या मॅटरला बांधून ठेवलंय, त्याला मोठं नाही होऊ देते, वाढू नाही देते आपण त्याला, किंवा त्याला श्रिंक पण नाही होऊ देते. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे ना व्हॉल्यूम वाढते ना कमी होते. मग आता मला डे टू डे लाईफ मधले असे एक्झाम्पल सांगा विचार करून. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवली असताना 1 केल्विनने किंवा 1 डिग्री सेल्सिअसने आपण टेम्परेचर वाढवतोय आणि मास किती घेतले आपण 1 युनिट. इट कॅन बी इदर 1 ग्रॅम or it can be either 1 kilogram. So tell me. Oh, you had given me example in the last few periods. कुकर, प्रेशर कुकर. Pressure cooker. रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर. हा, रेफ्रिजरेटर मध्ये पण बघा आपण हीट काढून घेतल्यावर पाण्याचा बर्फ बनतोय, व्हॉल्यूम चेंज झाली ना. आणि प्रेशर कुकर एक्झाम्पल नाही येणार बेटा, कारण प्रेशर कुकर मध्ये काय होते, मधनं शेटी येते ना, तर हवा बाहेर पडतेच की, व्हॉल्यूम चेंज झाली तिथे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे कुठे माहितीये, झाकून एकदम ठेवलंय आपण एखाद्या वस्तूला गरम करताना, पॅक बंद केलेलं आहे ना, आतमध्ये हवा जाते ना, आतलं काही बाहेर येते ना, बाहेरचं काही आतमध्ये जाते, अशा सिस्टीम मध्ये ते बोललं गेले. बघ पुढे वाचूया. The principal specific heat capacity of a gas at constant आपण pressure. इथे दिसते मध्ये SV म्हणजे. पुढं हे करतोय. भावेश नीट कळलं नाही बेटा, परत रिपीट कर. भावेश, अरे नीट विचार ना, कळलं नाही तू काय म्हटलास. परत एकदा बोल. एक्झाम्पल देतो. एक काम कर भावेश, चॅट मध्ये टाईप कर. कारण तू बोललेलं कळत नाही, चॅट मध्ये टाक बेटा. तर एक आहे, अच्छा मी ज्यावेळी होते ना 11वी-12वीला मुलांनो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला मी सी नावं दिलेली, CV आणि CP घेतलेलं, इथे SV आणि SP घेतलंय. नावांचे ते लेटर्स यांनी चेंज केलेत, बाकी सेमच आहे. तर ही स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे आणि ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे. तर प्रेशर कुकर मध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट मेंटेन करतो, ठीक आहे. मग अशा वेळी 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागते, त्याला आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतो. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मुलांनो. एक गोष्ट कळली तुम्हाला की प्रेशर कुकर मध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो, बरोबर आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेले. तर आता तुम्ही मला सांगा, प्रेशर कुकर मध्ये जेवण बनवलं आणि आपल्या नॉर्मल भांड्यांमध्ये जेवण बनवलं, दोघांमध्ये काय फरक आहे? प्रेशर कुकर वापरायला माणसाने का सुरुवात केली, कोण सांगेल? लवकर होण्यासाठी. हा बरोबर, प्रेशर कुकर मध्ये लवकर जेवण बनतं. याचा अर्थ काय आहे? कमी हीट द्यावी लागते, हीट कमी द्यावी लागते की वाढवावी लागते? कमी हीट द्यावी लागते ना, कमी वेळामध्येच कमी हीट देऊन लवकर जेवण बनते. याचा अर्थ प्रेशर वाढवल्यावरती हीट कमी लागते. मग टेम्परेचर लवकर वाढतंय की लवकर घटतंय मुलांना, काय होतंय टेम्परेचरचं, काय होतंय इन्क्रीज त्याच्यावर? होते. हा, टेम्परेचर इन्क्रीज होतंय. सिंपल आहे, आपले हे 2 हात आहेत, दाबा, प्रेशर द्या, काय फील होते? जास्त गरम नाही होते, प्रेशर देऊन घासल्यावर गरमी पैदा होते. प्रेशर वाढवल्याने मुलांनो टेम्परेचर पण वाढतं, लवकर वाढतं. मग त्याला खूप जास्त हीट द्यायची गरज नाही पडत, कमी हीट देऊन पण प्रेशर जास्त असल्यामुळे टेम्परेचर वाढत जाणार आहे आणि मग लवकर जेवण शिजतं.
कळतंय तुम्हाला? उदाहरणार्थ नीट ऐका आता मी जे सांगते ते. उघड्या पातेल्यात तुम्ही ना भात बनवताय म्हणजे तांदूळ शिजवायला ठेवले. मग त्याला उकळी येते. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? भात बनवताना त्याच्यात पाणी टाकते. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस. प्रेशर कुकर मध्ये माहितीये प्रेशर कुकर मध्ये पाण्याचा हा बॉइलिंग पॉइंट खाली घसरतो. म्हणजे काय? जे पाणी गरम करून 100 वर गेल्यावर उकळायला लागेल प्रेशर कुकर मध्ये ते 100च्या खालीच उकळायला लागतं. म्हणजे टेम्परेचर एवढं जास्त वर लांबपर्यंत घेऊन जायची गरज नाही. कमी टेम्परेचर मध्ये चांगला भात शिजून निघतो. म्हणून आपण प्रेशर कुकर वापरायला सुरुवात केली. सो बिकॉज ऑफ प्रेशर काय झालं पाण्याचा बॉइलिंग पॉइंट जो 100 आहे तो कमी झाला. आता एक्झॅक्टली किती आहे ते बघावं लागेल. इट माइट बी 95, 92 म्हणजे पाणी जे 100ला उकळतं ते आता 90 to 95 लाच उकळायला लागेल. कळतंय तुम्हाला मुलांनो? कळतंय? येस. Yes, हा. Yes, ma'am. चला आता मोलार स्पेसिफिक हीट बघूया. मोलार स्पेसिफिक हीट काय असते? मोलार स्पेसिफिक हीट. अच्छा मला एक गोष्ट सांगा. तुमच्यापैकी भात कोणी कोणी शिजवलाय घरी? म्हणजे तांदूळ कोणी शिजवून भात बनवलाय? हात वर करा. कोणीच नाही. आजपर्यंत नुसता भात पण नाही शिजवला तुम्ही मुलांनो? हँड रेज करा. कोणी हँड रेज केलाय? एक मिनिट थांबा. कोणीच हँड रेज नाही केला. एस की कुमावत म्हणून कोणीतरी नवीन आज जॉईन केलंय. ओम कल्याणी, अविनाश जाधव. मुलांनो सगळ्यांनी माईक अनम्यूट करा जरा. माईक नुसता ओपन करा, काय बोलू नका. अनम्यूट करा. प्रथमेश, जय मोरे, भावेश फक्त माईकचं बटन ऑन करा. हा मला सांगा तुम्ही खरंच आतापर्यंत भात पण नाही शिजवला? हा भात नाही मॅम, दुसरं काही शिजवलंय. नाही शिजवलं. बर मुलांनो आता तुम्ही 11वी मध्ये आहे. मधून मधून सुट्ट्यामध्ये जेवण बनवायला शिका. पुढे उच्च शिक्षणासाठी इकडे तिकडे हॉस्टेलला वगैरे जावं लागलं तर जेवण बनवायला येणं खूप महत्वाचं आहे. माझे भाऊ पण असंच त्यांनी शिकले नाहीत आणि मग नंतर आता वेळ अशी आली की युट्यूब वरून बघून बघून जेवण बनवतात. तर ती वेळ येण्याच्या आधीच आपण मम्मी असताना मम्मीच्या गायडन्स मध्ये आईच्या गायडन्स मध्ये शिकलेलं चांगलं. फिजिक्स पण अजून जास्त चांगलं कळेल जेवण बनवता बनवता तुम्हाला. कारण हे प्रॅक्टिकली जे घडते तेच आपण करतोय. मग प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत जेवढं चांगलं तुम्हाला फिजिक्स समजायला पाहिजे तेवढं नाही समजणार. कळतंय? सो जेवण बनवायला शिका. आणि तुम्ही असा तर नाही ना तुमचा बिलीफ मुलांना काय करायचंय जेवण शिकवायला मुली शिकतील असं तर नाही ना तुमचा बिलीफ सिस्टीम? हा हल्ली सगळ्यांना सगळंच यायला पाहिजे. चला आता मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट झाली आता मोलार. आता प्रिन्सिपल मध्ये पण आपण काय ठेवलेलं होतं? एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेली होती, एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं होतं. आता इथे मोल मध्ये घेणार आपण. गॅस नंबर ऑफ मोल्स मध्ये घेणार म्हणून मोलार नाव दिले. तर बघा मोलार स्पेसिफिक हीट. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV. अच्छा इथे त्यांनी याला CV नाव दिलं. इज डिफाइंड ॲज द क्वांटिटी ऑफ हीट अब्सॉर्ब्ड or released for the rise or fall of temperature of 1 mole. दिसते 1 mole गॅस. आणि इथे किती होता? इथे 1 मोलच्या ऐवजी किती होता? 1 युनिट दिसते इथे. 1 युनिट मास म्हणजे इथे 1 किलो किंवा 1 ग्राम होता त्याच्या ऐवजी आता इथे आपण 1 मोल घेतोय. बाकी सगळं सेम. इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला मोलार स्पेसिफिक हीट काढतोय आणि इथे बघा इथे कॉन्स्टंट प्रेशरला आणि इथे पण परत 1 मोलच घेतली. ठीक आहे.
आता मग हे दोन दोन सांगायची गरज का पडली? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट पण आणि मोलार स्पेसिफिक, तर दोघांमधला संबंध काय आहे? तर इथे बघा दिलेलं आहे. जी आपली मोलार स्पेसिफिक हीट असते त्याला प्रिन्सिपल म्हणजे ते काय आहे? प्रोडक्ट ऑफ मास and product of mass and principal specific heat. M काय दिलेले आता इथे? M is mass, but कुठलं मास माहितीये? मॉलिक्युलर वेट. किती मोल्स आहेत त्याच्यात. उलट मला सांगा, तुम्हाला मॉलिक्युलर वेट काढायला शिकवले दीपिका मॅमने कसं काढतात? मराठीत ज्याला आपण रेणू भार म्हणतो. मॅम येतं काढतं. अच्छा चला मी टेस्ट करते, तुम्हाला येते का काढते. अरे काय झालंय, तेव्हा एक 10वीचा वर्ग शिकवत होते त्याच आहे. हा माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल तुम्हाला, दिसतोय? येस मॅम. हा ठीक आहे. चला आता ना मी पाणी देते. सिंपल सिंपल एक्झाम्पल. मॅम H2. गिवन मास आपण मोलर मास H2O च मला तुम्ही 18 मॉलिक्युलर मॅम. वेट काढून सांगा. 18. येस. हायड्रोजनचे 2 आहेत अणू आणि हायड्रोजनच्या एका अणूचं वेट आहे 1 आणि ऑक्सिजनचं किती आहे? ऑक्सिजन एकच आहे पण हो. ऑक्सिजनचं वेट किती आहे? 16. राईट. सो 2 + 16 18. व्हेरी गुड. सर समजा आता पाण्याची स्पेसिफिक हीट आपण टेबलावरून घेऊया. थांबा, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट दिली आहे का? पाण्याबद्दल बोलतोय ना आपण. अरे हा पाण्याची वाफ घ्यावी लागेल आपल्याला मग, कारण गॅसेस बद्दल आपण बोलतोय. पण ठीक आहे, इथे दिले टेबलावर. हा बघा दिसते इथे तुम्हाला मुलांना सगळ्यांचा सीपी आणि सीबी दिलाय. तर ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? एसपी आणि एसव्ही काढू शकतो. चला हायड्रोजनचं बघूया. हायड्रोजनचा सीपी 28.8 आहे आणि 20.4 आहे सीव्ही. चला ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा आणि मला सांगा. हायड्रोजन H2 त्याचा मोलार मास आधी किती येणार मुलांनो? म्हणजे मॉलिक्युलर वेट किती येणार? सॉरी, मॉलिक्युलर वेटला यांनी नाव दिले कॅपिटल एम. किती येणार? 2. एकीकडून 2 झाले. आता ह्याचा सीपी किती दिलेला होता? आय थिंक 20. सीपी का सीबी होतात? हा सीपी 28.8 आणि सीबी 20.4. म्हणजे molar specific heat at constant pressure is 28.8 and molar specific heat at constant volume is 20.4. So you have M, you have Cp and the formula काय आहे आपला? Cp is equal to M into Sp. चला पटकन मला Sp काढून सांगा किती आले? 20.4 बरोबर. सांगा मला एसपी आणि एसव्ही दोन्ही काढून सांगा मला लवकर लवकर. तोंडी उत्तर आहे हे मुलांना, कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. लवकर सांगा. अरे कसे रे तुम्ही, 11वीचे मुलं आहेत तुम्ही. मला वाटते तुम्हाला येत पण असेल पण तुम्ही सांगत का नाहीये? बघा सीपी ची किंमत ठेवा ना 28.8. एम ची किंमत पण दिली आहे 2. एसपी काढायचे इकडे गेल्यावर डिवाइड 28.8 ला 2 ने भागल्यावर काय मिळणार? एसपी किती आलं मग?
14.4 सेम वे ह्याला पण 2 ने डिवाइड करावं लागेल. मग एसबी किती येईल? 10.2. काय अवघड होतंय? So this is the relation between SP and SV. I mean SP, CP, SV, CV याच्यामधलं ते रिलेशन. कळलं? मुलांनो कळलं की नाही कळलं? अच्छा, आता इथे बघा काय दिलं हीट इक्वेशन. हे हीटची इक्वेशन आहे ना, हे सेम टू सेम 10वीचा फॉर्म्युला आहे. Q इज इक्वल टू mct होतं तुम्हाला. इथे आता mct ऐवजी mc डेल्टा टी होतं. आता ही सीच्याच ऐवजी फक्त एस आहे. दॅट्स इट. आणि कॅलोरीमेट्री काय असतं? चला ते पण आता तुम्हाला एक्सप्लेन करते मी. मुलांनो कॉन्स्टंटली माझ्याशी बोलत राहा. बघा कॅलरी मापी काय असते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. असा अच्छा तुम्ही कॉलेजमध्ये कोणी कोणी कॅलरी मापी बघितली? कोणी कोणी बघितले का? तुमच्या कॉलेजमध्ये कॅलरी मापी घेऊन एक्सपेरिमेंट पण असतील आता 11वीलाच. 12वीला तर आहेतच, 11वी पण असते. तर कॅलरी मापी कोणी बघितली? प्रयोगशाळेमध्ये तुमच्या स्कूलच्या लॅबोरेटरीमध्ये कोणी कोणी बघितले? कोणीच नाही बघितली? No, बरं ma'am. मी नाही बघितले. बरं मी एक्सप्लेन करते मुलांना काय असते ते. हे बघा हा वरचा जो भाग आहे ना कॅलरी मापीचा वरचा जो पोर्शन आहे ना, हा लाकडाचा किंवा अशा मटेरियलचा असतो ज्याच्यातून विद्युतधाराच नव्हते हीट लवकर बाहेर नाही जाऊ शकत. सो बेसिकली दिस इज वूड. आणि मग ह्याच्या आतमध्ये की नाही कॉपरचा बीकर ठेवलेला असतो. कशाचा आहे हा? कॉपरचा बीकर असतो. आणि मग हिकडचं जे मटेरियल आहे ना मुलांना, ते असं स्पंजने किंवा कापसाने भुशाने भरतात. सो दॅट उष्णता बाहेर नाही जाणार. ह्या कॉपरच्या बीकर मधून उष्णता बाहेर नाही जाणार. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं तुम्हाला इथे दिसते का? इकडच्या आकृती घेऊन एक्सप्लेन करते जास्त चांगलं राहील. एक मिनिट. माझा लॅपटॉप ना स्लो चालायला लागलाय. कधी कधीच असं होतं. नंतर आपोआपच ठीक पण होतं, पण कधी कधी मग असंच इरिटेट होतं. काहीही नाही करू शकत. चला बरं झालं. हे स्निपिंग टूल काय आहे? स्निपिंग टूलने आपण कुठला पण पोर्शन कट करून घेऊ शकतो. आपल्या समोर जे काय दिसतंय त्याचा. मी आता तेच करणार आहे. या आकृतीला कॉपी पेस्ट करून घेणार आहे आपल्या व्हाईट बोर्ड वरती. तर बघा हे न्यू आली इकडे आकृती. मुलांनो दिसते तुम्हाला?
इथे सगळे नावं दिलेत. हे बघा, हे काय दिलंय? इन्सुलेटिंग जॅकेट. आणि हे आतमध्ये जो कॉपरचा पेला आहे, ऍक्च्युली त्यात कॅलॉरीमीटर वेसल. मोस्टली कॉपरचंच बनलेलं असतं, तो बीकर असतो कॉपरचा. इथे पाणी भरलंय, एअर इन्सुलेशन. इथे काय भरलेलं असतं मी सांगितलेलं ना तुम्हाला, भुशासारखे पदार्थ वगैरे, जेणेकरून हीट बाहेर नाही जाणार. आणि मग वरती हे इन्सुलेटिंगच मटेरियलचं लाकडाचं झाकण असतं. आणि त्या झाकणाला 2 होल असतात. एक तर मीटर टाकण्यासाठी, कारण आतल्या पाण्याचं तापमान आपल्याला टेम्परेचर कसं कळेल, तर थर्मामीटर टाकण्यासाठी. आणि दुसरं हे स्टेरर आहे. स्टेरर म्हणजे चमचा आहे, पाणी हलवत राहायला, ढवळत राहायला. कारण तुम्हाला माहिती आहे की गरम पाणी वर येतं आणि थंड पाणी खाली जातं. मग समान तापमान नसतं पूर्ण पाण्याच्या लेवलमध्ये. मग ते पाण्याच्या पूर्ण लेवलमध्ये थ्रूआउट तापमान समान राहावं, म्हणून मग त्याला हलवत राहायला लागतं. अरे घरी पण नाही का आपली मम्मी जेवण बनवताना आई काय करते, आमटीला मधनं मधनं हलवते की नाही, म्हणजे खालून ती करपायला नको. हे माहितीये तुम्हाला? आमटी किंवा जे पण बनवताना हलवावं लागतं सारखं सारखं त्याला. सेम इथे ते हलवत ठेवण्यासाठी हे स्टेरर आहे. स्टेरर म्हणजेच हलवायचा चमचा, अजून वेगळं असं काही नाही. स्टेअर करणं म्हणजे त्याला आपण स्टर करतो, म्हणजे त्याला हलवतो. तर ही आहे कॅलरी मापी. आता ह्याने बघा मुलांनो, थर्मामीटरने आपण आधी पण बघितलेलं आहे, आणि आपण थर्मामीटरने टेम्परेचर मोजतो. आणि ही जी कॅलरी मापी आहे, कॅलरी मीटर आहे, त्याने आपण हीट किती त्याने अब्सॉर्ब केली किंवा सोडून दिली, अब्सॉर्ब केली किंवा रिलीज केली, ते आपण कॅलरी मीटरने मोजतो. कसं काय? एक प्रिन्सिपल आहे याचा. काय प्रिन्सिपल आहे मुलांनो? बघा, मी आता थांबवते स्क्रीन शेअर, मला तुम्हाला बघायचंय, मला तुम्ही उत्तर देणार. समजा तुम्ही माझ्या घरी आलाय, उदाहरण देते हा, आता कधी येणार होईल काय माहिती. समजा तुम्ही माझ्या घरी आलाय आणि मी तुमच्यासाठी चहा बनवला. कपामध्ये चहा टाकून मी टेबलावरती ठेवलाय. पण ना, तुम्ही खूप वेळानंतर मला भेटलाय, तर मग तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सांगता सांगताच चहा पिऊन नाही झाला, मग चहा थंड झाला. आता सांगा मला, चहाचं तापमान कुठपर्यंत तो थंड होईल? अजून थोड्या वेळा ठेवला तसा चहा तर तो बर्फ बनेल का रे? नाही मॅम, तो नाही. सराउंडिंग टेम्परेचर एवढं नाही, कमी होईल. हा ओम, काय बोलत होतास बेटा? मॅम म्हणजे म्हणजे नॉर्मल जे वातावरण आहे पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये तेवढं थंड होईल ma'am. एक्झॅक्टली. आपलं नॉर्मल रूम टेम्परेचर, आता हवेचं जेवढं टेम्परेचर आहे तेवढ्या टेम्परेचर येईपर्यंत काय होतं ना, चहा गरम आहे, हायर टेम्परेचरला आहे, तर कुठली पण गोष्ट मुलांना बघा हायर कडून लोअर कडे जाते, वरच्या पातळीकडून ती खालच्या पातळीकडे जात असते. तर मग इथे पण काय होतंय, तोपर्यंत चहा त्याची हीट देत राहतोय वातावरणाला, जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम टू सेम होत नाही. मग आता समजा, ह्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या हा विचार करून. समजा चहाने 20 जूल हीट दिली, बाहेर टाकली. किती बाहेर टाकली? 20 जूल हीट बाहेर टाकली. हवेने किती शोषून घेतली असेल मुलांना? हवेने किती जूल हीट शोषून घेतली असेल चहामधून मग? हम्म. मॅम जेवढी चहामध्ये टोटल हीट होते तेवढी पुरी. पण चहाने पूर्ण नाही दिली ना, मी तेच सांगते. चहाने 20च दिली आहे, मग हवेने किती घेतली? 20. हा एक्झॅक्टली. गरम वस्तू थंड वस्तूला जेवढी उष्णता देते, तेवढीच थंड वस्तू गरम वस्तूकडून सेम अमाऊंटची शोषून घेते. हे तुम्हाला 10वीला होतं. मग ह्याच प्रिन्सिपल इथे कॅलरी मापीमध्ये वापरलेला आहे. तुम्ही माझ्या मागे रिपीट करणार आहात. चला अनम्यूट करा, सगळ्यांनी अनम्यूट करा, मला सगळ्यांचा आवाज ऐकायला यायला पाहिजे. सगळ्यांनी अनम्यूट करा.
अविनाश, तुषार, जयेश, ओमचा अनम्युटेडच आहे. परत एस के कुमावत म्हणून कोणी. हा चला माझ्या मागे रिपीट करा. हीट गिवन बाय हॉट ऑब्जेक्ट Heat given by what given by hot object is equal to is equal to heat absorbed by cold object. heat absorbed by heat absorbed राईट? कळलं? इझी. आता हेच वाक्य इथे आपण कॅलरी मापिंग मध्ये वापरून हीट कॅल्क्युलेट करणार आहे. ही साधी सोपी गोष्ट वापरून बघा, कठीण कठीण गणित आपण सोडवणार आहे. आपण काय बघितलं, तर समजा एक कुठली तरी आयसोलेटेड सिस्टीम आहे. आयसोलेटेड म्हणजे ज्याच्यातून उष्णता ना बाहेर जाते ना बाहेरची आत येते. अशा सिस्टीम मध्ये, अशा एका डब्यामध्ये आपण एक गरम गोळा घेतला आणि एक थंड गोळा घेतला. दोघांना एकमेकांच्या संपर्कात ठेवलं. मग तुम्हाला माहितीये की गरमला चला लाल लाल दाखवूया. तर हा जो गरम गोळा आहे, हा या थंड गोळ्याला उष्णता देईल. तर समजा गरम गोळ्याने उष्णता दिली त्याला QA आणि थंड गोळ्याने उष्णता जी शोषून घेतली ती QB आहे. तर आपण मोजून घेतलं तर आपल्याला काय मिळेल? QA इज इक्वल टू QB. म्हणजे जेवढी गरम वस्तूने उष्णता दिली तेवढीच उष्णता थंड वस्तूने शोषून घेतली. कळतंय मुलांनो? कळतंय? हो मॅम. चला आता आता हाच प्रिन्सिपल वापरून, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज करायचं ते तत्व आहे, ज्या तत्वावरती आता ही कॅलरी मापी बनवलेली. आणि आता ही कॅलरी मापी वापरून आपण कसं गणित सोडवू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. बघा काय करतो आपण, आपल्याकडे आता 3 गोष्टी आहेत मुलांना. 3 कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट पाणी आहे, बरोबर आहे. मग पाण्याचं मास आपण नाव देऊया MW. M फॉर मास, W फॉर वॉटर. पाण्याची जी हीट कॅपॅसिटी आहे, पाण्याची जी हीट कॅपॅसिटी आहे तिला आपण नाव देऊया CW. आणि पाणी किती उष्णता शोषून घेईल पुढे जाऊन, तर त्याला आपण नाव देऊया QW. कळतंय? कळतंय? आणि पाण्याचं सुरुवातीचं तापमानला नाव देऊया TW. आत्ता ह्या घडीला नुसतं पाणी भरून ठेवलंय ना, तेव्हाच पाण्याचं तापमान किती त्याला नाव देऊया TW. आता इथे दुसरी गोष्ट आहे आपल्याकडे, हे कॅलरी मापी, जी ही ना अशी तांब्यानेच बनलेली असते. ही तांब्याने बनलेली असते. मग याला मी नाव देते कॉपर. मग कॅलरी मापीचं मास आपण नाव देऊया FC, मास ऑफ कॅलरी माप, कॅलॉरीमीटर. CC, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर, C फॉर कॉपर. QC, तो पुढे जाऊन किती उष्णता शोषून घेणार आहे. आणि नंतर TC. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, TC आणि TW हे दोघं जण सेम असतील मुलांनो. का बरं? कारण पाणी आणि कॅलॉरीमीटर एकमेकांच्या संपर्कात आहे ना बऱ्याच वेळापासून. मग ते दोघं जण हीट एक्सचेंज करून दोघं समान टेम्परेचरला येऊन जातात, जसं चहा आलेला मगाशी. तर हे झालं पाण्याबद्दल आणि कॉपर बद्दल. आता तिसरी गोष्ट कोणती आहे मुलांनो बघा. तिसरी गोष्ट आपण काय करतोय, इकडे बाजूला की नाही, अच्छा इथेच घेते मी, एक आपण घेतोय तांब्याचाच गोळा, छोटासा तांब्याचा बॉल, आणि त्याला खूप गरम करतोय, चांगलंच गरम 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 करतोय. आणि ह्याला गरम करून हळूच आपण हे झाकण उघडून पाण्याच्या आतमध्ये सोडून टाकणार आहे आणि हे झाकण बंद करणार आहे. कळतंय तुम्हाला? मग हा गोळा गरम आहे, पाणी आणि कॅलरी मापी थंड आहे. मग हा उष्णता देईल, गोळा उष्णता देईल, आणि पाणी आणि कॅलरी मापी काय करेल, उष्णता शोषून घेईल. तर आता गोळ्यासाठी पण आपण ही सेम नावं लिहूया. तर हा गोळा पण कॉपरचा आहे, पण गोळाला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट, वस्तू आहे ना ती, म्हणून त्याचं मास आपण MO नाव देऊया, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. परत CO. अच्छा इथे CO नाही घेणार आपण, तसं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ऑब्जेक्ट घेऊ शकतो,
पण त्याचं मटेरियल कुठले आपल्याला कळलंय ना, तो ऑलरेडी तांब्याचाच कॉपरचाच बनलाय. मग मटेरियलची स्पेसिफिक हीट असते, वस्तूची नसते. वस्तू कुठल्या मटेरियलने बनली त्याची असते. तर हे सीसी आणि इथे बघा सीसी बघा कॉमन होऊन जाईल. कारण कॅलरी मापी पण तांब्याचीच आहे आणि हा गोळा पण आपण जो गोल गोल घेतलाय तो पण तांब्याचाच आहे. समजा तो जर लोखंडाचा असता तर इथे आपण काय लिहिलेलं असतं, CFE लिहिलेलं असतं किंवा CIR लिहिलेलं असतं. IR म्हणजे आयरन. परत आता गोळा किती उष्णता देणार आहे, पाण्याला किती उष्णता तो देऊन टाकणार आहे, त्याला आपण QO म्हणूया. आणि ह्याचं सुरुवातीचं तापमान एकदम त्याला गरम 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 केल्यावर समजा त्याचं तापमान होतं TI. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मुलांनो. मी पाण्यामध्ये हळूच ते कॅलरी मापीचं झाकण उघडून तांब्याचा गोळा त्याच्या आतमध्ये टाकलाय. मग नंतर काय होईल, आता पुढची प्रक्रिया काय होईल सांगा. पाणी हलवते मी त्या स्टेअररने कॉन्स्टंटली. सांगा मग पुढे काय होईल सांगा रे. मॅम वॉटर हीट ऍब्सॉर्ब करून हा, घेईल. व्हेरी गुड. फक्त वॉटरच हीट ऍब्सॉर्ब करून घेईल का? वॉटरला कॅलरीमीटरतून हा, एक्झॅक्टली. मग आता ते तत्व जे आता आपण रिपीट केलं तुम्ही माझ्या मागे, हीट गिवन आउट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब बाय कोल्ड ऑब्जेक्ट. आता ते त्याला मॉडिफाय करा आपल्या ह्या कॅलरी मापीच्या हिशोबाने आणि सांगा मला नवीन स्टेटमेंट सांगा. लवकर लवकर, आपला क्लास संपायला आला मुलांना. अरे, हीट कोण देतंय? हीट गिवन बाय हॉट कॉपर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे आता इथे? कॉपर हा, हीट गिवन बाय कॉपर बॉल is equal to heat absorbed by water plus heat absorbed by कॅलरीमीटर. तर मग आता सगळ्यांची हीट साठी आपण ऑलरेडी नावं दिलीत. तर आपण काय म्हटलं, हीट गिवन आउट बाय ऑब्जेक्ट. तर हीट गिवन आउट बाय ऑब्जेक्ट किती आहे, QO इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर. वॉटरने हीट ऍब्सॉर्ब केलेली ती किती आहे, QW. आणि कॅलरीमीटरने हीट ऍब्सॉर्ब केलेली किती आहे, QC. इझी. आणि मग आता तुम्ही 10वी मध्ये ऑलरेडी फॉर्म्युला शिकलाय, Q इज इक्वल टू MC डेल्टा T. मग इथे प्रत्येक ठिकाणी आता Qच्या ऐवजी M च्या फॉर्म मध्ये रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ठेवा. तो Q0च्या ऐवजी मग आता MC डेल्टा T. अरे हा, ह्या तिघांचं टेम्परेचर समान होणार बरोबर. एकदा आपण गोळा टाकलं त्याला हलवलं की तिघांचं टेम्परेचर समान होईल. ते सगळ्यांचं मिळून जे फायनल टेम्परेचर आहे ना, आपण त्याला नाव देऊया TF. ठीक आहे. तर मग बघा, तर आता मास MCT ठेवायचंय. M च्या ऐवजी आता इथे MO येणार, C च्या ऐवजी काय येणार, CC येणार, आणि T डेल्टा T आहे म्हणजे टेम्परेचर मध्ये किती बदल झालाय. तर इथे ह्याचं सुरुवातीचं टेम्परेचर किती होतं, TI ते जास्त आहे ना, आधीचं टेम्परेचर मोठे म्हणून त्याला TI मायनस आपण काय करणार, TF. म्हणजे समजा आधी कॉपरच्या गोळ्याचं टेम्परेचर होतं 100 आणि पाण्यामध्ये टाकून ह्या सगळ्यांचं मिळून टेम्परेचर झालं से फॉर एक्झाम्पल 45, राईट. तर मग 100 मायनस 45 विल बी अवर डेल्टा T. हे झालं QO साठी. सेम टू सेम आता QW साठी लिहा. MW, CW आणि पाण्याच्या टेम्परेचर मध्ये किती फरक होतोय बघा. पाण्याचं टेम्परेचर आता वाढणार आहे म्हणजे TF मोठा असणार आहे. तर मग इथे काय येणार, TF मायनस TW बरोबर. पाण्याचे इनिशियल टेम्परेचर TF मायनस TW प्लस आता QC ची व्हॅल्यू. चला QC तरी सांगा आता मी काय लिहू. QC ला कसं लिहिणार, हे बघा, कॉपर कॅलरीमीटर साठी लिहिलेले आहेत ऑलरेडी नोटेशन्स. QC साठी MC, CC आणि इथे सेम TF मायनस TC किंवा TW पण लिहू शकता, कारण आपण बघितलंय TC आणि TW सेम टू सेम आहे.
आणि ह्याच सूत्रावर आधारित तुम्ही 10वीला गणित सोडवले, 8वीला पण गणित सोडवले मुलांना ऑलरेडी. त्याचीच आता फक्त आपण इथे रिव्हिजन करतोय आणि फक्त यांनी मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीची केली. सो कॅन यू सी द सेम फॉर्म्युला? Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. MC च्या ऐवजी आता इथे S घेतलंय आणि डेल्टा टी तर जसंच्या तसंच आहे. आणि आता मी जे तुम्हाला सूत्र सांगितलं त्याच्यावरूनच हे एक्झाम्पल 7.13 सोडवलेलं आहे. तर तुमचा होमवर्क काय आहे? सॉल्व दिस एक्झाम्पल. स्वतःहून बघून ट्राय करा, खूप इझी एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सेम वे हे पण हे वाला एक्झाम्पल ट्राय करा. आणि आता कॅलोरीमेट्री मध्ये आपण हेच बघितलं. तर इथे तुम्हाला दिसतंय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मटेरियल, मटेरियल ऑफ कॅलोरीमीटर अँड स्टरर, specific heat capacity of water, initial temperature of sample A, initial temperature of calorimeter. सॅम्पल A म्हणजे काय? तोच तो लोखंडाचा म्हणजे कॉपरचा गोळा, त्याला सॅम्पल. मॅम आवाज येत नाही. माझा आवाज नाही येते? आता येतोय? मॅम आवाज येत नाही. सगळ्यांनाच माझा आवाज नाही येते मुलांनो? येतोय मॅम. येतोय मॅम. येतोय मॅम. हा, मग आता आपण काय करूया मुलांनो? हे जे एक्झाम्पल, आवाज येत नाहीये. बेटा तुझ्या इकडे नेटवर्क इश्यू असेल, तुझ्या इकडे नेटवर्क इश्यू असेल तर मुलांनो आजचा होमवर्क नोट करा. होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला, म्हणून प्लीज नोट करून घ्या कुठेतरी. एक्झाम्पल 7.13 आणि 7.14 हे सॉल्व्ह करायचंय. एक्झाम्पल 7.13 7.14 हे बघून सॉल्व्ह करा. आणि हे जे कॅलोरीमेट्री आहे ना, हे वाचून या जरा. एक्सप्लेन मी ऑलरेडी केलंय तुम्हाला, फक्त एकदा त्याला वाचून या मुलांना. कळलं? हे बघा, हे कॅलोरीमेट्री, हे कॅलोरीमेट्री पूर्ण वाचून या. फक्त इथे नावं वेगळी दिलेत. आपण C वापरलेला, इथे त्यांनी S1 S2 वापरलाय. टेम्परेचर साठी वेगळी नोटेशन दिले, बाकी मास साठी MS वापरले. फक्त नोटेशन्स वेगळ्या आहेत, बाकी सगळंच्या सगळं सेम टू सेम आहे. ठीक आहे. मग ह्याच्यावर आधारित आपण नेक्स्ट क्लासमध्ये इथे थोडीशी गणित पण सोडवूयात. ठीक आहे. मग आता इथे चेंज आपला कॅलोरीमीटर नेक्स्ट क्लासमध्ये संपेल, गणित पण सोडवू आणि नेक्स्ट टू नेक्स्ट क्लासमध्ये मग आपण काय करू, हे चेंज ऑफ स्टेट वगैरे सगळं घेऊया. ठीक आहे. चला, ठीक आहे मुलांनो, तर मग आता आपण आजचा क्लास संपूयात. बाय, गुड नाईट.